महानगरपालिकेच्या शाळेच्या समोरच एक झाड पडतं, एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू होतो. शाळा सुरू असती तर काही विद्यार्थ्यांचा जर जीव गेला तर त्याला जबाबदार कोण? नाही, एक लक्षात घ्या, ही दुर्दैवी घटना आहे. या ठिकाणी कुठेही पालिका प्रशासनाला पाठिंबा देण्याचं किंवा पाठीशी घालण्याचं काम या ठिकाणी नाहीये. या ठिकाणी युनुस कोंदीवाला यांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. 65-63 वर्षाचे होते. दुकान ओपन करायला आले होते आणि अचानक ही फांदी कोसळली. एवढं पुढे जाऊन मला एवढंही कळालं की या ठिकाणचे स्थानिक नगरसेवक आमच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश जी आहे, त्यांनी पत्र पण दिलं होतं की हे झाड जरा डेंजर झोन मध्ये दिसतंय. तरी पण पालिका प्रशासनाने त्या ठिकाणी लक्ष घातलेलं नाही. हा सगळा चौकशीचा भाग आहे, हा आम्ही घेऊच त्या ठिकाणी. परंतु आम्ही या ठिकाणी पुन्हा पुन्हा सांगते, मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीत बसलेले महापौर म्हणून मी असेल, उपमहापौर म्हणून गाडी असेल, सर्व नगरसेवक असेल, इथे कुठेही ज्या पद्धतीचं चित्र या मुंबईकरांना या विरोधकांच्या माध्यमातून उभं केलं जात आहे की सत्ताधारी किंवा महापौर असेल हे यांना पाठीशी घालण्याचं, कॉन्ट्रॅक्टदारांना पाठीशी घालण्याचं अशा पद्धतीने वक्तव्य करून जर मुंबईकरांचं दिशाभूल करत असेल तर याचा मी पूर्ण या ठिकाणी विरोध करते. अतिशय या ठिकाणी संवेदनशील आणि कर्तव्य बजावून आम्ही प्रत्येक नगरसेवक, महापौर असू दे, आम्ही सर्व फील्डवर उतरून काम करतोय. मला या गोष्टीचं अतिशय वाईट वाटतंय. सकाळी मी व्हिडिओ करून ज्यावेळी मला डिझास्टर मधून संपूर्ण मुंबई महानगरपालिकेचा पावसाचा मुसळधार पाऊस असेल, वेगवान वारा असेल, याचा सगळा आढावा मिळाला, तेव्हाही मी एक व्हिडिओ तयार करून लोकांना नम्र आवाहन केलं की आज उद्या परवा 3 दिवस मुसळधार पाऊस आणि वेगवान वारे आहेत, तर त्यामुळे शक्यतो झाडांच्या खाली असतील, विजेच्या खाली तुम्ही खांबाखाली उभं राहू नका, मोठ्या मोठ्या झाडांखाली तुमचे व्हेइकल्स त्या ठिकाणी पार्क करू नका. अशा पद्धतीच्या आम्ही वारंवार आमच्या माध्यमातून सांगतोय मुंबईकरांना. प्रत्येक ठिकाणी आम्ही पण ठीक आहे, अशी घटना मी असंही म्हणत नाही की प्रत्येकाला त्याचं काम करायचं असतं, प्रत्येकाचा पोटापाण्याचा विषय असतो, प्रत्येकाला निघावंच लागतं. पण अशा दुर्घटना ज्या घडतात आहे त्याला आम्हालाही वाईट वाटतंय. आम्ही या ठिकाणी पोहोचतोय, पण या ठिकाणी राजकारण करून काही होणार नाहीये. या ठिकाणी आता ही एक सामूहिक जबाबदारी आहे, सर्व पक्षांची या ठिकाणी सामूहिक जबाबदारी आहे. आम्ही काय केलं, तुम्ही काय केलं, आम्ही असं हे बोलण्याची वेळ आहे काय? ज्या पद्धतीमध्ये फोनवरती, ज्या पद्धतीमध्ये सुषमा अंधारे असतील, किशोरीताई असतील किंवा मनसेचे, अरे तुम्हाला हे समजायला पाहिजे की या ठिकाणी महायुतीतल्या काय महापौरांना काय इच्छा आहे का की या फांद्या पडाव्या, मुंबईकरांना काय व्हावं, ही आमची इच्छा आहे का? दिवसभर, 1 मिनिट मला कंप्लीट करू दे. या ठिकाणी आरोप प्रत्यारोप करणंच बंद करा, काम करा ना, फील्डवर उतरा. तुम्ही काय केलं, आम्ही काय केलं, सकाळपासून मी त्याचंच उत्तर देते की ही वेळ नाहीये. आता आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये मुसळधार पाऊस आणि वेगवान वारा, त्यात समुद्राला आलेली हाय टाईड, त्यात परत समुद्राला आलेली हाय टाईड आणि पूर्ण नाले भरणं चाललंय. माझा स्वतःचा वॉर्ड आहे, तिथे काल रात्रीपासून 3-4 झाडं पडली आहेत. मी वॉर फुटिंग वर काम करते. प्रत्येक कसं आहे, महानगरपालिकेचा प्रत्येक अधिकारी काम करतोय ना, 24 तास ती लोक काम करतात आहे. अशा वेळी पटकन मोठा वारा येतो, झाडांचं ऑडिट झालंच पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही. या ठिकाणी झाडांचं ऑडिट झालं पाहिजे. या ठिकाणी असलेले मेन होल्स आहेत, त्याची झाकणं, त्याच्या आतल्या जाळ्या, त्या सगळ्यांचं ऑडिट झालं पाहिजे, त्याच्याबद्दल दुमतच नाही. वारंवार त्यांना आम्ही जेव्हा सांगतो की तुमच्याकडनं पण अशा पद्धतीचं, आता मागे यशोधर फणसे 4 दिवसापासून पावसाला सुरुवात झाली, त्यांच्या वॉर्डमध्ये मेन होल ओपन होता, त्याच्यात काट्या घालून होत्या. ते काय आम्हाला तुम्ही दाखवण्यासाठी ठेवलेलं की पाऊस आला बघा मेन. अरे मी त्यांना सांगितलं तुम्ही का नाही जाळी लावून घेतली. ही जी सिच्युएशन आलेली आहे, एकतर पावसाळा उशिरा आला, पावसाची आपण प्रतीक्षा करत होतो, पण पाऊस गेल्या 5-6 दिवसापासून, आठवड्याभरापासून भरपूर पडतोय, मुसळधार पडतोय, अपेक्षेपेक्षा मोठा पाऊस पडतोय. आणि त्याच्यामध्ये आता हे वारे सुद्धा सुटलेले आहेत, ते सुद्धा खूप मोठ्या गतीने वारे सुटले. उद्या परवापर्यंत अजून ते मोठे पण होणार. या सगळ्यांचा जर विचार केला तर या ठिकाणी सत्तेमध्ये असलेल्या कोणाची इच्छा नाहीये की कोणाला काय व्हावं, पण हा इतका गलिच्छ लेवलमध्ये या विरोधकांनी, या उभाटाने असेल, या मनसेने असेल, ह्या पद्धतीचा जो खेळ मांडलेला आहे, हे काही योग्य नाही, याचा मी निषेध करते. जेव्हा ते सत्तेत होते तेव्हा इतरांकडून देखील अशाच प्रकारे आरोप होते, तर आता तीच क्लिप ते पुढे नेतात. नाही, असं ते सत्तेत होते, शिवसेना सत्तेत होतो, आम्ही पण होतो. त्या ठिकाणी ज्यावेळी किशोरीताईंकडनं सांगितलं जातं की ह्याच्यावरती काहीच विशेष सभा लावत नाही, विशेष सभा 3 लावल्यात. आणि आता परवाच्या दिवशी जेव्हा त्या माझ्या दालनात आल्या, तेव्हा त्यांना, त्या माजी महापौर आहेत, त्यांना सभाशास्त्र माहिती असायला पाहिजे. एखादं पत्र दिल्यानंतर
3 दिवस आपल्याला एमएस डिपार्टमेंटला द्यावे लागतात पूर्ण 227 नगरसेवकांना अजेंडा, फोटो, पत्र वगैरे पोहोचेपर्यंत, आणि नंतर 3 दिवसांनी आपण ती विशेष सभा घेतो. पण ह्या सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या त्याचे नियम निकष सगळे माहिती असताना सुद्धा फक्त आणि फक्त गलिच्छ राजकारण हे या किशोरीताईने, सुषमा अंधारेने, बाकीच्या लोकांनी सुरू केलेलं आहे. अतिशय घृणा वाटते मला या सगळ्या लोकांची. सगळं यांना माहितीये त्यांना काम करायचं नाहीये. ज्यावेळी मी बोलते की तुम्ही बाहेर निघा तेव्हा किशोरीताई बाहेर पडतात. मला फोनवरती बोलावं लागतं, आणि मी जर बाहेर पडते तर मला बोलतात रील स्टार. ठीक आहे ना, मी रील स्टार आहे की मी रिअल स्टार आहे मुंबईकर ठरवतील. तुमचं काय रियालिटी, तुमच्या दिव्याखाली काय अंधार झालाय तर तुम्ही बघा. सुषमा अंधारेने मी सांगते, मी जर रिअल स्टार आहे मुंबईकर आहेत बसलेले माझे, त्यांनी मला सांगावं की मी काय करावं. तुमच्या पायाखाली काय जळतंय ते तुम्ही बघा या ठिकाणी, आणि आम्हाला इथे केलेली कामं आमच्या मुंबईकरांना दाखवावी लागतात. महापौर कुठे फिरतात आहे, महापौर कुठल्या गल्लीत गेले, नगरसेवक कुठे उभा आहे, आम्हाला या माध्यमातून आम्हाला लोकांना दाखवावे लागतात. लोक आम्हाला विचारतात तुम्ही दिसत नाही, मग त्यावेळी आम्हाला हे रील द्यावे लागतात. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून बीएमसी काम करतं त्याचंही आम्हाला सांगावं लागतं. तर अशा पद्धतीने गलिच्छ राजकारण करून खोटे आरोप बोलतात ना, खोटं बोला पण रेटून बोला, ही जी पद्धत आता ह्या उभाटाने, कारण त्यांच्याकडे आता काहीच राहिलं नाही, त्यांची माणसं त्यांना सोडून चालली आहेत. की सुषमा अंधारे बोलतात नाचता येईना अंगण वाकडे. तुम्हाला तर नाचता पण नाही आलं, तुम्हाला तुमची खुर्ची पण राखता नाही आली, आणि नाही तुमचं अंगण तुम्हाला राखता आलं. ही तुमची अवस्था आहे. तुमची माणसं तुम्हाला सोडून चालली आहेत. अशा पद्धतीने जर तुम्ही राजकारण करायचं ठरवलंच आहे तर आम्हालाही भरपूर करता येतं. शॉर्ट सर्किट झालं मॅडम, त्याला ₹1,00,000 सरकारकडून दिलं, त्यानंतर काय मृत्यू झाला, 5 लाख. या स्टेटमेंटच्या पुढे माणसं जाऊन म्हणते की देवाला काम मॅडम आम्ही हे चला. माझी भाषा चला. माणसं मरतायत. पण तुमचं पण आद्य कर्तव्य आहे. इकडच्या रहिवाशांना तुम्ही आव्हान करा, काम नसेल तर निघन बाहेर पडू नका. वारा वेगवान सुरू असेल, मुसळधार पाऊस असेल तर तुम्ही कार्यकर्ते काम साहेब, मॅडम, करतात. हे बघा भविष्य ऐका, तुम्ही कार्यकर्त्यातून तयार झाले अंगावरती लेडीज आहे. कार्यकर्ते तयार झालेले माणसं आपले कर्तव्य माणूस थोडं खाली हो. चला. धन्यवाद. चला, धन्यवाद. थँक्यू. मी काल काय करतो काम मोबाईल हात वर कर, हात वर कर. अरे मोबाईलची काय करायचं रे ते आहे ना मागे हे बाबा. आधीपासून उभ्या म्हणजे चला चला चला. ज्या पद्धतीने हसून 2 मुद्देमांवर ज्या पद्धतीने चला चला यार चला. ते काय बोलणार मॅडम, आमची मॅडम बसावं लागलंय. मॅडम बसावं लागलंय.